नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राजेंद्र मोठे कमिटीचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला प्राप्त झालेला आहे. काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका झालेली होती, त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झालेले होते. या अहवालामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. नेमकं या अहवालामध्ये काय आहे हेच आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि या लाईव्ह मध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये राज्य सरकारला एक अहवाल प्राप्त झालेला आहे. या अहवालात नेमकं काय? राजरत्न, पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये, मुंडवा परिसरामध्ये जी 43 एकराचा भूखंड आहे, ज्या भूखंडाच्या अनुषंगाने पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीकडनं ती जमीन जी आहे ती खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची एक बाब जी आहे ती समोर आलेली होती. मग या प्रकरणामध्ये अनेक कंगोरे जे आहेत ते समोर आल्याचं पाहायला मिळालं. मग पार्थ पवार संचालक आहेत, दुसऱ्या बाजूला दिग्विजय अमरसिंह पाटील जे आहेत ते मध्ये संचालक असल्याचं पाहायला मिळालं. मग या सगळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी हे नाव जे आहे ते जोडलं गेलं. आणि त्यानंतर राज्य सरकारकडून जवळपास 3 समित्या ज्या आहेत त्या गठीत करण्यात आल्या. एक विकास घारगे समिती जी आहे, अपर मुख्य सचिव जे आहेत महसूल विभागाचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती असेल. नोंदणी महानिरीक्षक असणाऱ्या राजेंद्र मुठेंच्या अध्यक्षतेखाली एक समिती जी आहे ती गठीत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आणि यानंतर आज राजेंद्र मुठे समिती जी आहे त्या समितीचा अहवाल हा नोंदणी निरीक्षकांना पर्यंत जो आहे तो गेलेला आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांच्याकडे तो अहवाल जो आहे तो गेलेला आहे. म्हणजे राज्य सरकारकडे आता तो अहवाल जो आहे तो सादर होणार आहे. जवळपास 43 एकर भूखंड ज्या जमिनीचा जो विषय आहे, 1804 कोटी इतकी किंमत असताना केवळ 300 कोटीमध्ये ही जमीन जी आहे ती विकण्याचा घाट घातला गेला होता. आणि यासाठीचं मुद्रांक शुल्क अवघं 500 रुपये जे आहे ते घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्या अनुषंगाने या समितीला जो आहे तो तपास करायचा होता. या समितीला जो आहे तो तसा अभ्यास जो आहे तो करायचा होता. मात्र या राजेंद्र मुठे कमिटीकडनं जर आपण पाहिलं, या समितीकडनं पार्थ पवार यांना क्लीन चिट जी आहे ती कुठेतरी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. कारण या चौकशी समितीमध्ये पार्थ पवार यांचं नावच नाहीये. पॅरामाउंट जी आहे त्या पॅरामाउंटच्या नावाने कुलमुखत्यार पत्र अर्थात पॉवर ऑफ अटॉर्नी जी आहे ती झालेली असताना शीतल तेजवानी यांनी वैयक्तिक नावाने ही जमीन जी आहे ती विकली गेलेली आहे असं जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शीतल तेजवानी यांनी व्यक्तिगत ही सगळी जमीन विकली असं प्रामुख्याने म्हटलं गेल्याचं पाहायला मिळतंय. पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न जो आहे तो याच्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालेला आहे. या चौकशी समितीमध्ये जे उपनिबंधक होते रवींद्र तारू, त्या रवींद्र तारूंवर मात्र ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. रवींद्र तारू यांनी शासकीय जमिनीचा उतारा बंद असतानाही दस्त नोंदणी करवून घेतली 500 रुपयामध्ये असं प्रामुख्याने जे आहे ते समोर आलेलं आहे. शीतल तेजवानी यांच्यावर 272 वतनदारांची पॉवर ऑफ अटॉर्नी दाखवून शासनाचा ची जमीन परस्पर विकल्यास अमेडिया कंपनीला विकण्याचा प्रयत्न केला असं जे आहे ते म्हटलेलं आहे. यासोबतच अमेडिया कंपनी आणि दस्त नोंदणी करणारे कंपनीचे 1% भागधारक दिग्विजय पाटील यांचा देखील नाव याच्यामध्ये आहे. मात्र 99% भागीदार असणाऱ्या पार्थ पवार यांचं नाव मात्र या चौकशी समितीच्या अहवालामध्ये नसल्यानं अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. संकेत, एक महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तू आता उल्लेख केलास की पॉवर ऑफ अटॉर्नी दिग्विजय पाटील यांना दिलेली होती अमेडिया कंपनीची आणि 99% भागीदार हे पार्थ पवार होते. आता विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय की हा जो राजेंद्र मुठे समितीचा जो अहवाल आहे, जो विभागीय आयुक्तांना सादर केलेला आहे, त्यामध्ये असा प्रश्न उपस्थित केला जातोय की हे तर होणारच होतं, पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळणारच होती असा आरोपच थेटपणे जे आहे विजय कुंभार यांनी केलाय. अगदी निश्चित. म्हणजे विजय कुंभार यांनी अगदी सुरुवातीपासूनच या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळी समिती नेमली गेली त्यावेळी सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह सरकारवर उपस्थित केलेले होते, प्रशासनावर उपस्थित केलेले होते. आणि प्रामुख्याने जी मागणी होती की उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी जी आहे ती गठीत केली जावी अशी प्रामुख्याने मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळत होती. अगदी विजय वडेट्टीवारांनी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमिका जी आहे ती मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मांडल्याचं पाहायला मिळालेलं होतं.
विजय कुंभारांनी तर अगदी सुरुवातीपासून या सगळ्या विषयामध्ये अतिशय आक्रमकपणे बाजू मांडली. विजय कुंभारांनी सगळे कागदपत्र जे आहेत ती देखील समोर आणली होती. आणि आता सुद्धा ज्यावेळी हा अहवाल समोर आलेला आहे त्यावेळी त्यांनी थेट असं म्हणलेलं आहे की हेच होणं अपेक्षित होतं, कारण ज्यांच्यावर आरोप झाले तो राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे आणि राज्य सरकारनं नेमलेली कमिटी आहे. त्यामुळं वेगळं काही होईल असं काही वाटतच नव्हतं. त्यामुळं हेच होणं जे काही आहे ते अपेक्षित होतं, अशी संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती विजय कुंभार यांनी दिल्याचं पाहायला मिळालं. संकेत जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं आपण बघतोय की 99% भागीदार पार्थ पवार यांची आहे यामध्ये अमेडिया कंपनीमध्ये, अशा वेळेस त्यांनी जर पॉवर ऑफ अटर्नी दिली आणि त्यामुळे दिग्विजय पाटील जे की पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, शीतल तेजवानी यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, दुय्यम निबंधक असणारे रवींद्र तारू यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा का दाखल झालेला आहे असा सवाल आता उपस्थित होतो. अगदी निश्चित सुरुवातीपासून अगदी या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळत होती. मात्र पार्थ पवार यांच्यावर कुठलाही गुन्हा जो आहे तो दाखल झालेला नाही. व तो का दाखल झाला नाही याच्यासाठी राजरत्न तुला आठवत असेल मास मुवमेंट संघटनेकडनं सुद्धा त्यावेळी अजित पवारांच्या पुण्यातलं जे कार्यालय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याच्या बाहेर आंदोलन करण्यात आलेलं होतं. मूळ मालकांनी जे जमिनीचे मूळ मालक आहेत त्यांनी तर शीतल तेजवानी सह पार्थ पवार यांच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात अॅट्रॉसिटीज काय तर साधा गुन्हा सुद्धा पार्थ पवार यांच्यावर दाखल झालेला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर कोणाचा दबाव आहे का गुन्हा दाखल करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र त्यानंतर चौकशीतनं एक बाब अशी समोर आली की दिग्विजय पाटील यांच्याकडे सहीचे अधिकार जे आहेत ते देण्यात आलेले होते. त्यामुळं दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झाला. पार्थ पवारांच्या अनुषंगाने चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि त्या चौकशीच्या अनुषंगानं मग जर ते दोषी असतील तर मग त्यांच्यावर गुन्हा दाखल जो आहे तो करण्यात येईल. राज्याच्या महसूल विभागाने या सगळ्यामध्ये अतिशय आक्रमक भूमिका घेणं गरजेचं होतं. मात्र राज्याच्या महसूल विभागाकडनं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जर लिखित स्वरूपाची तक्रार आपल्याकडे आली तर त्या तक्रारीची शहानिशा करून आम्ही गुन्हा दाखल करू असं प्रामुख्याने म्हटल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यानंतर मुद्रांक शुल्क विभागाने साधारणतः मुद्रांक शुल्क भरा असं ज्यावेळी सांगितलं पार्थ पवार आणि अमेडिया कंपनीला त्यावेळी पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी की तो व्यवहार आपल्याला रद्द करायचा आहे तर मुद्रांक शुल्क भरण्याची काही गरज नाही असं वक्तव्य पुण्यामध्येच असताना केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे महसूल विभागानं सुद्धा या सगळ्यामध्ये का गांभीर्याने दखल घेतली गेली नाही या सगळ्या प्रकरणामध्ये असा एक प्रश्न जो आहे तो पुन्हा उपस्थित होताना पाहायला मिळतोय. आणि अगोदर FIR मध्ये नाव नसणं, पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल न होणं आणि आता थेट त्यांचं नाव चौकशी समितीमध्ये च्या अहवालामधनं नसणं, वगळणं या सगळ्यामुळं पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सरकार पातळीवरनं झालाय का आणि तो सुरुवातीपासूनच झालाय का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. अगदी निश्चित. आणि राजरत्न आता हाच मुद्दा जो आहे तो विरोधकांसाठी अतिशय कळीचा मुद्दा बनणार आहे. 8 डिसेंबर 2025 पासून जे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये होणार आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा विरोधक याच मुद्द्यांवरून पार्थ पवारांच्या मुद्द्यावरून अजित पवारांना घेरण्याचा आणि त्यातून सरकारला घेरण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना पाहायला मिळतील. संकेत, हा जो अहवाल आहे राजेंद्र मुठे यांचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पार्थ पवार यांचं खरेदी खतामध्ये नाव नाही, त्यामुळे त्यांना या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती दोष किंवा आरोप असे ठेवण्यात आले नाहीत. अगदी निश्चित. म्हणजे आपण जसं म्हटलं किंवा जे चौकशी समितीतनं समोर आलेलं होतं तसं पार्थ पवार यांनी सहीचे अधिकार जे आहेत ते दिग्विजय पाटील यांना दिलेले होते. आता दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांचं सुद्धा एक कौटुंबिक संबंध आहेत. जे दिग्विजय पाटील आहेत ते राणा जगजितसिंग पाटील जे धाराशिव तुळजापूरचे आमदार आहेत त्यांचे चुलत बंधू आहेत आणि पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत. त्यामुळं कौटुंबिक संबंध या दोघांचे जे आहेत ते देखील असल्याचं पाहायला मिळतं. त्यातून मग पार्थ पवार यांनी दिग्विजय पाटलांकडे सगळे सहीचे अधिकार दिले का? मग जर सहीचे अधिकार दिग्विजय पाटलांकडे असतील तर मग अगदी म्हणजे आपण म्हणूयात की 1% दिग्विजय पाटील आणि 99% भागीदार पार्थ पवार असं न करता 50-50 अधिकार का नाही दिग्विजय पाटलांकडे दिले गेले हा सुद्धा एक पुन्हा मुद्दा जो आहे तो बनताना पाहायला मिळू शकेल. मग सहीचे अधिकार दिग्विजय पाटलांकडे होते, मग
हे सगळे व्यवहार पार्थ पवारांना माहीत नसताना दिग्विजय पाटलांनी केले का, की दोघांनी एकमेकांची चर्चा करून केले? हे प्रकरण ज्यावेळी समोर आलं त्यावेळी पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अशी प्रतिक्रिया दिली की 2-3 महिन्यापूर्वीच असं काहीतरी घडतंय, हे माझ्या कानावर जे आहे ते आलेलं होतं, मात्र मी त्यांना असं काही चुकीचं करू नका म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी अजित पवार असं म्हटले की या व्यवहाराची मला कल्पना नाही. त्यामुळं एकंदरीत पुन्हा एकदा अजित पवार जर म्हणतायत अगदी पहिल्यापासून की माझा या व्यवहाराशी काही दुरान्वये संबंध नाही, तर मग पार्थ पवार यांनी अजित पवारांना सुद्धा अंधारात ठेवून हे सगळे व्यवहार जो आहे तो केला का? दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांनी संगनमताने हा व्यवहार केला की दिग्विजय पाटलांनी परस्पर हा सगळा व्यवहार केला? असा प्रश्न जो आहे तो देखील पुन्हा एकदा उपस्थित होताना पाहायला मिळतोय. संकेत, यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की जी स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आलेली होती, केवळ 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवरती हा सगळा व्यवहार झालेला होता. कुठेतरी शासनाची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक यामध्ये करण्यात आलेली होती. अगदी निश्चित राज्य शासनाने सुद्धा राज्य शासनाच्या जमीन म्हणजे ती वतनातली जमीन जी आहे ती आहे जवळपास 43 एकर हा सगळा परिसर जो आहे तो आहे. अगोदर ती 40 एकर असं म्हटलं जात होतं, मात्र ती संपूर्ण प्लॉट जो आहे ती संपूर्ण जमीन जी आहे ती 43 एकराची असल्याचं पाहायला मिळतं. यावेळी राज्य सरकारची जमीन दुसरा कोणीतरी घेऊ पाहतोय. म्हणजे अगदी म्हणजे एक एक डॉट्स जर आपण जोडत गेलो राजरत्न, तर अवघ्या 27 दिवसांमध्ये हा सगळा व्यवहार जो आहे तो प्रयत्न करण्याचा घाट जो आहे तो झाला होता. 2 दिवसांपूर्वी पार्थ पवारांची अमेडिया कंपनी जी आहे ती ठरवते की आपल्याला या जमिनीवर IT पार्क उभारायचा आहे. त्याच्यापासून बरोबर दुसऱ्या दिवशी त्यांचा स्टॅम्प जो ड्युटी जी आहे ती रद्द करण्याचा निर्णय उद्योग संचालनालयाकडनं घेतला जातो. निमित्त काय दिलं जातं, तर राज्य सरकारनं नवं जे IT धोरण आणलेलं आहे, या IT धोरणामध्ये जर 20-25% वरती भागीदारी असेल तर काही प्रमाणामध्ये मुद्रांक शुल्क जे आहे ते माफ केलं जातं. हा रेफरन्स घेऊन त्यांचं मुद्रांक शुल्क जे आहे ते उद्योग संचालनालयाकडनं माफ करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर अवघ्या 27 दिवसामध्ये झटपट पद्धतीने हा सगळा व्यवहार केला जातो. इतक्यात हे सगळं प्रकरण बाहेर येतं. त्या व्यवहारावर आम्ही स्थगिती दिली आहे असं सांगण्याची वेळ ही खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांवर येताना पाहायला मिळते. संकेत, असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी सुद्धा सरकारकडून एक उपाययोजना करण्यात आलेली आहे, ती म्हणजे शासकीय जमिनी यापुढे परस्पर दस्त नोंदणी करून विकल्या जाऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय जमिनीची माहिती, त्यांचे सर्वे नंबर्स इत्यादी रेकॉर्ड मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाकडे देऊन ठेवावेत अशी प्रमुख शिफारस अहवालामध्ये करण्यात आली आहे. संकेत, अगदी निश्चित राजरत्न, हा आता एक मुठे कमिटीचा अहवाल आलेला आहे. खरगे विकास खरगे आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमलेली आहे ती समिती नेमका काय निष्कर्ष या सगळ्यामध्ये देते आणि ती समिती आणखीन अशी कोणती शिफारस करते का? खरं तर म्हणजे हाती गेला आणि झोपा केला अशी ही सगळी परिस्थिती आहे. कुठेतरी हे उशिरा सुचलेलं शहाणपण राज्य सरकारला दिसतंय की अशा पद्धतीनं पुन्हा असे व्यवहार जे आहेत ते होऊ नयेत यासाठी अशा पद्धतीची शिफारस करणं हे जर अगोदर केलं असतं तर हा प्रकार जो आहे तो घडलाच नसता. मात्र ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आता अशा पद्धतीने कुठल्या सरकारी जमिनींवर परस्पर असं काही म्हणजे कुठल्या कंपनीला वाटलं म्हणून ते कंपनी त्या ठिकाणी काहीतरी प्रपोजल देईल आणि राज्य सरकार सुद्धा त्यांची स्टॅम्प ड्युटी माफ करेल आणि पुन्हा एकदा जनतेच्या कररूपी पैशातनं हे सगळं जे आहे ते केलं जाणार आहे. त्यामुळे हे प्रकार थांबण्यासाठी निश्चितपणे राज्य सरकारने हा जो निर्णय घेतलाय त्याचं स्वागत आहे. मात्र हे याची सुद्धा काटेकोरपणे अंमलबजावणी करणं हे सुद्धा राज्य सरकारचंच काम आहे. ते राज्य सरकारने अगदी चोखपणे करावं हीच अपेक्षा आहे. खरं तर आता जो अर्थात मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्रांक विभागाचा जो अहवाल आहे तो आता विभागीय आयुक्तांकडे प्राप्त झालेला आहे. या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि त्याचबरोबर रवींद्र तारू यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र असलेले पार्थ पवार यांना मात्र क्लीन चिट देण्यात आलेली आहे. खर तर हा जो अहवाल आहे या अहवालावरती आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये काय चर्चा होते आणि त्याचबरोबर पार्थ पवार यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी विरोधक कशा पद्धतीने भूमिका घेतात आणि यावरती अजित पवार कशा पद्धतीने उत्तर देतात किंवा यावरती राज्य सरकारची नेमकी भूमिका काय असते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.